जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी अपडेट। एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे भारी, शिंदेंचे आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परत। मित्रांनो, महत्त्वाची अपडेट। देशाच्या राजकारणामध्ये आपण कित्येक दिवसांपासून पाहतोय, सगळ्या प्रसार माध्यमावरती पाहतोय, आमदारांची घरवापसी होणार, काही आमदार भाजपच्या गळा लागणार, अशा महत्त्वाची अपडेट आपण काही दिवसांपासून पाहत आलो आहोत। मात्र आता मुंबई महानगरपालिकेच्या नंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खूप मोठं खिंडार पाडणार असल्याची बातमी भाजपकडून सध्या तयार होते। भाजपला सध्या कुणाचीही गरज नाही, ना एकनाथ शिंदेची ना अजित पवारांची। मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुका होईपर्यंत सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांना सोबत घेणं भाजपला अपरिहार्य आहे। कारण की त्यांच्याशिवाय मुंबईमध्ये भाजपला मराठी मतं पडणार नाहीत असा भाजपचा भ्रम आहे। परंतु उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आल्यानंतर सगळी 100% मराठी मतं दोन्ही ठाकरेंच्या बंधूच्या मागे जातील, हा देखील तेवढाच महत्त्वाचा सर्वे मुंबईतून आला होता। परंतु आता मात्र उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना भारी पडल्याचं यावरून तरी सध्या जाणवतंय। मित्रांनो, काय आहे नेमकी बातमी, आपण सविस्तर जाणून घेऊया। महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 2 वर्ष अतिशय नाट्यमय घडामोडींनी महाराष्ट्र गाजवलाय। शिवसेनेत झालेली फूट, एकनाथ शिंदेंचे बंड, सरकारची पडझड व पुनर्रचना आणि त्यानंतरचा राजकीय संघर्ष, या सर्व घटनांमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले। पण या साऱ्या वादळानंतर पुन्हा एकदा परिस्थिती उद्धव ठाकरे यांच्या बाजूने झुकताना दिसू लागली आहे। आज शिवसेनेचे मूळ समर्थक, मुंबई ठाण्यापासून ते कोकण व मराठवाड्यापर्यंतची जनतेची लाट उद्धव ठाकरे यांच्या मागे उभी राहिल्याचे चित्र दिसत आहे। विशेष म्हणजे स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी शिंदेगडात गेलेले अनेक आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंच्या छत्रछायेखाली परतण्याची चिन्ह स्पष्ट दिसू लागले आहेत। कोण आहेत आमदार, नावांसह आलेली यादी सविस्तर बघूया। 2022 साली एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाराष्ट्राचे राजकारण हादरले। सत्तेत भागीदारी, मुख्यमंत्रीपद तसेच पक्षात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी शिंदेंनी भाजपसोबत हातमिळवणी केली। अल्पावधीतच शिंदेंचे सरकार सत्तेत आले आणि उद्धव ठाकरे विरोधकांमध्ये अडकले। परंतु काळ जसजसा पुढे गेला तसतसे शिंदे गटातील नाराजी बाहेर येऊ लागली। मंत्रिपदाची आश्वासने पूर्ण झाली नाहीत, भाजपने अपेक्षेप्रमाणे वागणूक दिली नाही आणि जनतेच्या मनात शिंदेची प्रतिमा उद्धव ठाकरेंच्या तुलनेत बरीच फिकी पडल्याचं चित्र सध्या महाराष्ट्राच्या प्रमुख जिल्ह्यांमधून आणि प्रमुख शहरातून सध्या बाहेर पडू लागलंय। उद्धव ठाकरे यांनी सत्ता गमावल्यावरही आपले कार्य थांबवले नाही, ते थेट जनतेमध्ये शिरले। आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, दोन्ही ठाकरेंनी संबंध महाराष्ट्र पिंजून काढला आणि महाराष्ट्राच्या गळ्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचे ताईत असेल। विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यांमध्ये त्यांनी लोकांशी संवाद साधला, शिवसैनिकांमध्ये आत्मविश्वास जागवला आणि शिवसेनेची खरी ओळख कायम ठेवली। त्यांची शांत, संयमी पण ठाम भूमिका जनतेला भावलेली आहे। बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा पुढे नेत उद्धव ठाकरे यांनी लोकांशी थेट नाळ जुळवली। याचा परिणाम म्हणजे आज पुन्हा लोकमत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने स्पष्टपणे वळताना दिसत आहे। याचा पुरावा तुम्हाला लोकसभेला मिळाला असेल। लोकसभेला जवळजवळ 31 जागांवरती महाविकास आघाडीने मोठं यश मिळवलं होतं। त्यामुळे उद्धव ठाकरेंना 9, भाजपला 9 अशा प्रकारच्या जागा मिळाल्या होत्या। तर जगातला सर्वात मोठा पक्ष एका बाजूला तर उद्धव ठाकरेंची शिवसेना एका बाजूला, अशा प्रकारचा निकाल लागलेला होता। शिंदेगडातील बऱ्याच आमदारांची अवस्था आज बिकट झाली आहे। मतदारसंघामध्ये जनतेला उत्तर द्यायला कठीण जात आहे। भाजपच्या छायेत स्वतःचे अस्तित्व टिकवणे कठीण बनले आहे। अनेक आमदारांना वाटू लागले आहे की पुढील निवडणुकीमध्ये फक्त उद्धव ठाकरे यांच्याशी राहिलेलाच जनता पाठिंबा मिळेल। या पार्श्वभूमीवरती अनेकही आमदारांनी आतूनच उद्धव गटाशी संपर्क साधल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय गोटात गेल्या महिन्यापासून सुरू झाल्याचं आपण पाहताय। मुंबई महानगरपालिका, ठाणे, नाशिक, पुणे, नागपूर अशा ठिकाणी जेव्हा मतदारांचा कल जाणून घेण्याचे प्रयत्न झाले तेव्हा एक गोष्ट स्पष्ट जाणवली, शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजेच उद्धव ठाकरे।
जनतेला वाटते की एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड हे वैयक्तिक सत्तेसाठी होते, परंतु उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व हे विचारसरणीवरती आधारित आहे। त्यामुळे सामान्य मतदार पुन्हा त्यांच्यावर प्रेम व्यक्त करत आहे असं देखील स्पष्टपणे जाणवत आहे। भाजपा शिंदे युतीने सत्ता टिकवली असली तरी अंतर्गत विसंवाद वाढत आहे। भाजपला मुख्यमंत्रीपद हवे, पण शिंदे यांचे माघार घ्यायला तयार नाहीत। दुसरीकडे भाजपला उद्धव ठाकरे यांच्या लोकप्रियतेची भीती सतावत आहे। त्यामुळे भाजपला पुढील सगळ्याच निवडणुकांमध्ये मोठा फटका बसू शकतो। राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिंदे गट स्वतंत्रपणे लढला तर त्यांचा पराभव निश्चित आहे। अशा वेळी सुरक्षित पर्याय म्हणून आमदार पुन्हा उद्धव गटाकडे परत येतील। उद्धव ठाकरे भविष्यातील मुख्यमंत्री बनतील अशी खूप जणांना आशा आहे। महाराष्ट्राच्या जनतेत एक हळहळ होती की उद्धव ठाकरेंना अन्यायाने सत्तेतून दूर केले गेले। आज तोच भाव पुन्हा उफाळून येतो आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाची शक्यता सर्वाधिक असल्याचे जाणकारांचं सध्या तज्ज्ञांचं मत समोर येत आहे। वृत्तवाहिन्यांवरती दररोज चर्चेत उद्धव ठाकरेंचा दबदबा दिसत असतो। सोशल मीडियावरती पुन्हा एकदा उद्धव ठाकरे ही हॅशटॅग मोहीम जोरात सुरू असते। तरुण वर्ग उद्धव ठाकरे यांच्या शांत नेतृत्वशील यांच्या सगळ्या गुणांना पसंती देत असतो। हे सर्व वातावरण शिंदे गटासाठी धोक्याचे आणि आगामी काळात उद्धव ठाकरे गटासाठी फायदेशीर ठरणार आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची संबंध महाराष्ट्रामध्ये खूप मोठी प्रसिद्धी झोतावरती असल्याचं जाणवत आहे। याच कारणास्तव उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेपेक्षा कितीतरी पटीनं श्रेष्ठ आणि खूप मोठं प्रसिद्ध व्यक्तिमत्व असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे। शिंदेने जरी किती शिवसेना फोडली, शिवसेनेचं नाव घेऊन गेले, चिन्ह घेऊन गेले, नेते घेऊन गेले, तरी त्यांना ठाकरेंची सर कदापिही येणार नाही असं राजकीय जाणकारांचं मत वारंवार स्पष्टपणे पुढे जाणवत होतं। आणि त्याला दुजोरा देखील राजकीय नेते, राजकीय पक्ष आणि सामाजिक नेते करत होते। उद्धव ठाकरे पुन्हा एकदा जनतेच्या हृदयामध्ये बसत आहेत, कारण की उद्धव ठाकरेंनी केलेलं आपल्या 2.5 वर्षाचं कारकिर्दीचं काम हे लोकांना भावलंय। त्याच कारणामुळे सगळी लोक उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे राहायला अतिशय आतुर आहेत। शिंदे गटातील आमदार अस्वस्थ होऊन परतीचा मार्ग शोधत आहेत। याच कारणास्तव त्या आमदारांची नावं देखील आगामी काळामध्ये लवकरच पुढे येतील, ज्यांना ज्यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा आहे। मात्र उद्धव ठाकरेंनी अजूनपर्यंत कोणत्याही आमदारांना घेण्याचा त्यांनी ग्रीन सिग्नल दिला नसल्याचं आगामी काळात समजतंय। आगामी काळामध्ये अनेक आमदार उघडपणे उद्धव ठाकरे गटाशी निष्ठा व्यक्त करतील अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे, अशी चिन्ह देखील आहेत। त्यामुळेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे युग सुरू होण्याची शक्यता अधिक असल्याचं राजकीय पत्रकारांना देखील वाटू लागलंय। या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत। कारण एकच की उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात पुन्हा पाहिजे, मराठी माणसांची शिवसेना मुंबईत पुन्हा पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन यासाठी लढलं पाहिजे असं सध्या बोललं जात आहे। मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेवरती उद्धव ठाकरेंची सत्ता बसेल अशी शक्यता निर्माण झाली आहे। आपण कुणाच्या पाठीमागे असाल, उद्धव ठाकरेंच्या की कुणाच्या? नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा। महाराष्ट्र पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंची वाट बघतोय का? तुम्हाला उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झालेले आवडेल का? नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा। महाराष्ट्राची शान म्हणजे उद्धव ठाकरे या मताशी आपण सहमत आहात का? नक्कीच प्रतिक्रिया द्या।